ज्या महिला खूप जाड झालेल्या आहेत, जाडीमुळे, ओबेसिटीमुळे परेशान आहेत, त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा खास एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. बऱ्याच महिलांना दिवसभराच्या रुटीनमुळे, घरकामामुळे, मुलांचा सांभाळ करायचा असतो, त्यांच्या स्कूलची गडबड आणि नवऱ्याच्या येण्या-जाण्याची देखील गडबड, ऑफिसची गडबड, टिफिनची गडबड या सगळ्यामध्ये आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःला वेळ देण्यासाठी वेगळा असा आपल्याकडे वेळच नसतो. तर आजचा अगदी योग्य व्हिडिओ तुम्ही ओपन केलेला आहे. आज मी तुमच्यासोबत असे काही बदल शेअर करणार आहे, जे जर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये, रोजच्या जीवनशैलीमध्ये एवढेच बदल केले, तरी तुमचं अगदी वेगाने वजन कमी होऊ शकतं. हो, ज्या महिलांना किंवा ज्या पुरुषांना अगदी झटपट वजन कमी करायचंय, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन कमी करायचंय, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी स्पेशल घेऊन आलेली आहे. आज मी तुमच्यासोबत असे 5 बदल शेअर करणार आहे, जे बदल जर तुम्ही 21 दिवसांसाठी तुमच्या आहारामध्ये केले, तुमच्या जीवनशैलीमध्ये या छोट्या-छोट्या गोष्टी जर तुम्ही बदलल्या, तर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त, काही जास्त झंझट न करता, काही जास्त एक्स्ट्रा घाम न गाळता, खूप जास्त क्रॅश डाएट न करता तुमचं वजन अगदी 100% गॅरंटेड कमी होणार आहे. म्हणूनच आज मी सांगते तुम्हाला असे 5 बदल जे आपण दुर्लक्ष करतो, आपल्या लक्षात देखील येत नाहीत. पण जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये या पदार्थांऐवजी त्याला जर वेगळे ऑप्शन आहेत, हे जर 5 पदार्थ तुम्ही घेतले, तर तुमचं नॅचरली वजन कमी होऊ शकतं. बेसिकली वजन कमी करणं ही काही झटपट होणारी प्रोसेस नाहीये. त्याच्यासाठी डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी ही तितकीच गरजेची असते. तरी सुद्धा आज मी अशा काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असे 5 पदार्थ जे तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवलेले असतात, पण हे पदार्थ जर तुम्ही घेतले, तर त्याच्यामुळे तुमचं नॅचरली वेट लॉस व्हायला सुरुवात होईल. या 5 सोप्या टिप्स समजा, 5 सोपे पदार्थ समजा किंवा तुमच्या जीवनशैलीमधले 5 सोपे बदल तुमचं नॅचरली घर बसल्या अगदी नैसर्गिक पद्धतीने वेट लॉस करू शकतील. चला तर मग आता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत आणि त्याच्यातून खूप चांगले चांगले रिझल्ट सगळ्यांना मिळालेत, तर तुम्हाला देखील ते मिळू शकतात. फ्रीमध्ये आपले व्हिडिओज पाहायला मिळू शकतात. त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचे आणि ते अगदी फ्री आहे. नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. आपला सगळ्यात पहिला बदल आहे तो म्हणजे जेवणामध्ये पांढऱ्या मिठाऐवजी सेंधव नमक वापरा. बऱ्याचदा आपण सॅलडवर किंवा अजून कोणत्या गोष्टींवरती, काही चाट वगैरे वेट लॉसचं बनवलं, स्प्राउट सॅलड वगैरे बनवलं, त्याच्यावरती आपण वरून मीठ घेत असतो. तर ते अजिबात चांगलं नाहीये. वरून मीठ घेणं अजिबात चांगलं नाहीये. आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर तुम्ही वरून मीठ घेणं पहिल्यांदा बंद करा. त्याऐवजी तुम्हाला सॅलडमध्ये किंवा आणखीन कोणत्या गोष्टीमध्ये, हल्ली हल्ली जेवणामध्ये देखील लोक बऱ्याचदा सेंधा नमक, ब्लॅक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट ज्याला आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीचे वेगवेगळे मीठ वापरतात. आणि जेवढं तुम्ही जेवणातलं मीठ कमी कराल, कमीत कमी मीठ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे वॉटर रिटेन्शन झालेलं असतं, एक्स्ट्राचं पाणी साठलेलं असतं, ते बाहेर निघतं आणि याच्यामुळे आपल्या शरीरावरची सूज कमी होते आणि तुम्हाला वजन वेगाने कमी करायला मदत होते. लोणची, पापड, बाहेरचे कुरकुरे, वेपर्स या सगळ्यामध्ये एक्स्ट्रा ॲडेड नमक असतं, म्हणजे मीठ असतं. भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं असतं, प्रिझर्वेटिव्ह असतात. इच आणि एव्हरी प्रोडक्ट जे बाहेरून तुम्ही विकत घेता त्याच्यामध्ये मीठ हे असतंच असतं. त्यामुळे जेवढं तुम्ही मिठाचं प्रमाण कमी कराल तुमच्या रोजच्या जीवनातलं, रोजच्या जेवणामध्ये, दिवसभरामध्ये मिठाचं प्रमाण कमी कराल, तर बॉडीवरची सूज, ब्लॉटिंग, इन्फ्लमेशन सगळं दूर होईल आणि वेगाने वजन कमी करायला तुम्हाला मदत होईल. दुसरा बदल म्हणजे ऑइल आणि तूप जे आहे ते आपल्या जेवणामध्ये अविभाज्य असा घटक आहे. पण बऱ्याचदा युट्यूब, सोशल मीडिया किंवा अशा बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ज्याच्यामध्ये एक नवीनच फॅड निघालेला आहे की नो ऑइल कुकिंग वगैरे. तर याची अजिबात गरज नाहीये. तुम्हाला वेट लॉस करायचंय म्हणजे तुम्ही नो ऑइल कुकिंगच केलं पाहिजे, तर असं अजिबात गरजेचं नाही. आपल्या जेवणामध्ये तेल, तूप थोडंफार असणं गरजेचंच आहे. का? तर आपल्या शरीरासाठी जे तेल, तूप आहे ते आपलं वंगरचं काम करत असतं. म्हणजे आपल्या गाडीला जसं ऑइलिंगची गरज असते, त्यानंतर गाडी अगदी चांगली चालते, तसंच आपल्या शरीरासाठी गुड फॅट्स देखील तितक्याच गरजेच्या असतात. आणि तेल संपूर्ण बंद केलं तर तुम्हाला त्याचा आपण म्हणतो ना बेनिफिट काहीच मिळत नाही. ना तुमचं वजन कमी होईल, ना त्याच्यातून तुम्हाला चांगला काही फायदा होईल. उलट तुम्हाला
जॉईंट पेनचा, सांधेदुखी, संधिवात वगैरे हे त्रास सुरू होऊ शकतात. कारण आपल्या शरीराला देखील ऑइलिंगची जशी गरज असते तसंच गाडीला गरज असते. तर गाडीनुसार आपल्या शरीरासाठी देखील तेल तितकंच महत्वाचं आहे. ते कमी प्रमाणात खाल्लं पाहिजे. तेल खायचं म्हणजे खूप जास्त तेलकट भाज्या करायच्या असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. तर काय करायचंय तुम्ही, जे बाहेरचं विकत जास्तीचं आपलं तेल मिळतं, पाम ऑइल किंवा रिफाइंड ऑइल ज्याला आपण म्हणतो, तर रिफाइंड ऑइल खाऊ नका वाटलंच तर. पण जे घाण्यामध्ये, लाकडी घाण्यामध्ये बनतं अशा पद्धतीचे ऑइल तुम्ही खाऊ शकता, ज्याच्यातून तुम्हाला कमीत कमी तेल देखील खाल्लं जाईल आणि गुड फॅट देखील तुमच्या बॉडीला मिळतील. तेल पूर्णपणे बंद करण्याची चूक अजिबात करू नका. योग्य ते तेल निवडा आणि थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोजच्या आहारामध्ये तेल हे असलंच पाहिजे. रिफाइंड तेल वापरू नका, त्याच्यातून तुम्हाला न्यूट्रिशन काहीच मिळणार नाहीये. पण जर तुम्ही योग्य तेल निवडलं तर तुमच्या शरीराला ते वंगरचं काम करणार आहे. नेक्स्ट आपला पुढचा तिसरा बदल, आपण घरामध्ये घावण, धपाटे, पराठे, चिला अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवत असतो आणि त्याच्यासोबत आपण काय खातो तर टोमॅटो केचप, सॉसेस हे खाणं आपण प्रेफर करतो. हे अजिबात खाऊ नका. याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, साखर असते, एक्स्ट्राच ऑइल असतं, मीठ भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे खाल्ल्यामुळे आपलं वजन वाढतं. त्याऐवजी तुम्ही घरामध्ये जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, लसणाची चटणी बनवा आणि या चटण्यांसोबत ते डोसा वगैरे खाणं, जे काही तुम्ही बनवता डोसा, चिला वगैरे, ते खाणं प्रेफर करा. आजकाल लहान मुलं सॉस शिवाय चपाती देखील खात नाहीत. चपाती त्यांना सॉस लागतोच. कोणत्याही गोष्टीसोबत सॉस खाणं प्रेफर करतात. तुम्ही जर त्या पॅकेटच्या बॅक साईडला वाचलं ना, तर तुमच्या लक्षात येईल की त्या सॉसेसमध्ये काय काय गोष्टी ऍड केलेल्या असतात. या फक्त लहान मुलांसाठीच नाही तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी देखील तितक्याच हानिकारक असतात. म्हणून या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. हे छोटे छोटे बदल तुम्ही जर आयुष्यामध्ये केले तर बराच मोठा फरक दिसतो. आता तुम्ही म्हणाल थोडंसं खाल्लं तर काय बिघडतंय, तर असंच थोडं थोडं करत आपण भरपूर ते खात असतो. डेली आपण खात जातो आणि याच्यामुळे आपल्या शरीरावरती भरपूर फॅट्स साठत असतात, कारण याच्यातून आपल्याला पोषण काहीच मिळत नाही. जर तुम्हाला सॉसेस खायचेच आहेत तर ऑनलाईन आता बरेच हेल्दी सॉसेस देखील निघाले, जे पर्सनली जॅगरी पासून, गुळापासून बनवले जातात. मला जर प्रोडक्ट सापडलं तर इथे मी टॅग नक्की करेन, तर ते तुम्ही लहान मुलांसाठी स्वतःसाठी वापरू शकता. नेक्स्ट बदल चौथा, काही पदार्थांमध्ये आपण गहू किंवा मैदाच वापरतो, पण त्याऐवजी जर तुम्ही वेगवेगळी पिठं वापरली, थालीपीठ करत असाल तर थालीपीठामध्ये ज्वारी, बाजरी आणि अशी बरीच वेगवेगळी, आपली बेसनाचं पीठ असतं म्हणजे डाळींचं पीठ, तर अशी भरपूर पिठं ऍड करून जेवढं तुम्ही बनवाल तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त न्यूट्रिशन मिळतं. आणि हे अशी पिठं आहेत ना, भाकरीची जी आपली पिठं आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, या सगळ्या पिठांमधून तुम्हाला फॅट्स खूप कमी मिळतात. बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये घेत असाल तर तुम्हाला ते अजिबात तुमचं वजन वाढू देणार नाहीत आणि तुम्हाला अगदी फिट ठेवतील. या भाकऱ्यांमध्ये फायबर खूप असतं, पचन तुमचं चांगलं होतं, पोट लवकर भरतं आणि भाकरी ही चपातीच्या तुलनेमध्ये तुम्हाला जास्त काळासाठी अजिबात भूक लागू देत नाही. हेच जर तुम्ही एक चपाती खाल्ली तर लगेचच तुम्हाला 1-2 तासाने पुन्हा भूक लागू शकते. पण तीच भाकरी जर तुम्ही जेवणामध्ये घेतली, एक मीडियम साईजची भाकरी जरी खाल्ली, तरी तुमचं पोट पुरेसं भरतं आणि तुम्हाला 3, 4, 5 तासांपर्यंत अजिबात भूक लागत नाही. त्यामुळे तुमचा इथे असा फायदा होतो की 2-4 चपात्या खाण्याच्या जागी तुम्ही एकच भाकरी खाल्ली तर तुमचं पोट चांगलं भरेल आणि कॅलरीज कमी घेतल्या जातील. आता आपला शेवटचा 5वा बदल तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनात करायचा आहे, तो म्हणजे रेडी टू ईट पदार्थ. हे आपल्याला सगळ्यांना भयानक आवडतात. आपण भरपूर प्रमाणात खात असतो, पण आपलं दुर्लक्ष कुठे होतं? आपल्याला फक्त क्विक आणि इझी होणाऱ्या गोष्टी आवडतात. पण याच्या मागे यामध्ये काय काय गोष्टी ऍड केलेल्या असतात. हल्ली तर वेट लॉसचे प्रोडक्ट सुद्धा असे निघालेत की ते तुम्हाला रेडीमेड खायला आवडतात. पण ते कितीही तुम्ही रेडीमेड आणलं आणि कितीही त्याच्यावरती वेट लॉस करण्यासाठी आहे असं लिहिलेलं असलं तरी यामध्ये देखील लास्ट टाइम, लॉंग टर्म त्याला स्टोअर करण्यासाठी वेगवेगळे बरेच पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह त्यात ऍड केलेले असणारच आहेत. त्यामुळे तुम्ही घरगुती, घरचं बनवलेलं, फ्रेश भाज्यांपासून बनवलेलं अन्न खाणं प्रेफर करा. बघा तुमचं वजन आणि पोट अजिबात वाढणार नाही. तुम्हाला अगदी वेगाने वजन कमी करायला मदत होऊ शकते. यासोबतच आपण ज्युसेस वगैरे प्यायचे असतील वेट लॉस मध्ये तर आपण रेडीमेड, रेडी टू जे बनवलेले असतात ते ज्यूस पिणं प्रेफर करतो. त्यापेक्षा तुम्ही फ्रेश फ्रूट आणा, त्याचा घरामध्ये ज्यूस बनवा आणि ते पिणं प्रेफर करा. आणि शक्यतो टेट्रा पॅक मध्ये जे छोटे छोटे आपण स्लाइस असेल, माझा मँगो, असे बरेच वेगवेगळे फ्रूटचे ज्यूस देखील मिळतात.
त्याच्यामध्ये देखील भरपूर ऍडेड शुगर असते, भरपूर प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात आणि याच्यामुळेच तुमचं वेट गेन होत असतं. तर हे सगळ्यात पहिल्यांदा खाणं बंद करा, पिणं बंद करा आणि बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. तर तुम्हाला काय करायचंय, घरच्या घरी तुम्हाला फ्रूटचे ज्यूस बनवायचे, त्याच्यामध्ये अजिबात शुगर ऍड करू नका. अगदी 100% गॅरंटीड फ्रेश ज्यूस तुम्ही पिलात तर तुमचं वजन अजिबात इकडचं तिकडं होणार नाही. तुमचं वजन उलट कमी व्हायला सुरुवात होईल, स्किनवरती नॅचरली ग्लो येईल. तर मंडळी, हे होते आपले छोटेसे 5 बदल जे तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये करायचेत. अगदी सिंपल आहेत. तुम्ही महिलांनो कितीही बिझी असला ना तरी हे बदल तुम्ही अगदी क्विकली तुमच्या घरच्या घरी करू शकता. याच्यासाठी वेगळं काही तुम्हाला सायन्स किंवा डोकं लावण्याची अजिबात गरज नाहीये. तर तुम्हाला नॅचरली तुमचं बेली फॅट आणि वेट लॉस करायचं असेल तर हे 5 छोटे छोटे बदल नक्की करून बघा. त्यासोबतच थोडासा 30 ते 45 मिनिट व्यायाम करा. बेली फॅट कमी करायचे असेल तर बेली फॅटचा व्यायाम करा. आपल्या चॅनलवरती व्यायामाचे देखील व्हिडिओ आहेत, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. असे बरेच व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत, सगळे व्हिडिओ चेक करत जावा. रात्रीचा आहार योग्य कोणता ते देखील आपण शेअर केलेले आहेत, बरेच रेसिपी शेअर केलेत. सगळं बघा आणि ते फॉलो करा. नक्की नॅचरली तुमचं वेट लॉस होईल आणि 15 दिवसातच हे 5 बदल केले तर तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला तुमच्या लक्षात येईल आणि यापुढे वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर अजिबात गिल्ट येणार नाही. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत. त्यासोबतच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कॉन्टेंटसाठी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात. चला तर मग आता हा व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि फिट राहा. बाय.